न्यूज, सच जरूरी है। दर्शकों नमस्कार, मैं श्रद्धा तिवारी और आप देख रहे हैं MNS न्यूज टीवी। तो आइए देखते हैं आज की खास खबर। एक नजर डालते हैं आज की हेडलाइंस को। विधानसभा में मंत्री आशीष शेलार का बड़ा बयान। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर ने सरकार के खींचे कान। मंत्री जय कुमार गोरे पर आरोप लगाने वाली महिला गिरफ्तार। तो आइए देखते हैं खबरें विस्तार से। विधानसभा में मंत्री आशीष शेलार का बड़ा बयान। कैबिनेट मंत्री आशीष शेलार ने शुक्रवार को सरकार की ओर विधानसभा में धारावी को लेकर बड़ा बयान दिया। उन्होंने कहा कि धारावी पुनर्विकास मुंबई की एकमात्र परियोजना है जिसके तहत अपात्र झोपड़पट्टी वासियों को भी घर उपलब्ध कराए जा रहे हैं, लेकिन धारावी में 1 इंच भी जमीन अडानी को नहीं दी गई है। विधानसभा में पेश विधेयक संख्या 293 पर हुई बहस के दौरान धारावी के संबंध में सदस्यों द्वारा उठाए गए विभिन्न संदेहों और प्रश्नों का जवाब देते हुए मंत्री आशीष शेलार ने कहा। अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य ज्योती गायकवाड इथे नाहीत, फक्त थोडक्यात त्या गोष्टीचा उल्लेख करणं आवश्यक आहे, कारण धारावीच्या विषयाबद्दल एक वातावरण निर्माण केलं जात आहे। धारावीच्या पुनर्विकासाच्या योजनेमध्ये जणू काही ती जागा कोणा एका खाजगी व्यक्तीला दिली जाणार आहे, त्यातला FSI वाटला जाणार आहे, त्याच्यावर TDR त्या व्यक्तीला दिला जाणार आहे। मुंबईची लूट काही लोक करणार आहेत, अदानीच्या घशात घालण्याचा डाव आहे। अध्यक्ष महोदय, माझी विनंती ज्योतिताईंनाही राहील आणि नानासाहेब तुम्हालाही राहील, या योजनेवर आपण खुली चर्चा करू आणि त्या विषयातले आपले गैरसमज दूर करण्याची आपल्याला संधी सुद्धा देऊ, कारण यातलं एक भूमिका स्पष्ट आहे। धारावी पुनर्विकास योजनेमध्ये 1 इंचही जागा, अध्यक्ष महोदय, अदानी काय अदानीच्या XYZ कोणाला जाण्याचा प्रश्नच येत नाही। ही सर्व जागा धारावी पुनर्विकास प्रकल्प याच्या नावावर केली जाते, ज्यात 51% भागीदार महाराष्ट्र सरकार आहे आणि म्हणून मेजॉरिटी महाराष्ट्र सरकार आहे। कुठल्याही खाजगी अदानीला किंवा कोणाला 1 इंच जमीन दिली जाणार नाहीये। केवळ तेवढंच नाही अध्यक्ष महोदय, DRP ने काढलेलं टेंडर कॉन्ट्रॅक्टरसाठी हे DRPPL या कंपनीला आहे। DRPPL ही कंपनी कॉन्ट्रॅक्टर म्हणून रिडेव्हलपमेंटचं काम करेल, ज्यामध्ये सुद्धा 21% वाटा हा राज्य सरकारचा आहे। अदानीच्या घशात घातली आज सफेद झूट, अदानीच्या नावावर जागा दिली सफेद झूट। मी सन्माननीय सदस्यांना नम्रपूर्वक विनंती करतो, एकही 7/12 धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या धारावीतल्या जागेचा अदानींच्या नावावर किंवा अदानीच्या नावावर केलेला त्यांनी दाखवावा। सर्व जागा DRPच्या नावावर आहे आणि म्हणून अध्यक्ष महोदय, केवळ तेवढंच नाही, या 430 एकर जागेत नाना समजून घ्या, धारावीतल्या जवळजवळ 37% जागा जी आज 100% झोपडपट्टीग्रस्त आहे, त्या 430 पैकी 37% जागा मैदान, खुली मैदान, रिक्रिएशनल ग्राउंड आणि गार्डन आणि करमणुकीची स्थळं म्हणून मुंबईला मिळणार आहेत। अध्यक्ष महोदय, मुंबईला त्या ठिकाणी 37% 430 एकर मधली जागा ही मुंबईकरांना मिळणार आहे। केवळ तेवढंच नाही अध्यक्ष महोदय, या ठिकाणी याही गोष्टीची स्पष्टता केली पाहिजे, जी जागा आज धारावीची आमच्या मुंबईकर गरीब बंधू भगिनी त्या ठिकाणी राहतात, मुंबईतला पहिला प्रोजेक्ट असेल की ज्यामध्ये अपात्र झोपडपट्टी धारकाला सुद्धा निवारा मिळाला पाहिजे याची व्यवस्था आहे। अध्यक्ष महोदय, मला या ठिकाणी उल्लेख करायचा आहे, आपले दलित बांधव, आपले मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मराठी बांधवांबरोबर राहतात। ही पहिली योजना आहे की ज्यामध्ये या आमच्या दलित, मुस्लिम, मराठी, मुंबईकर सगळ्यांना मुंबईतच आणि तिथे राहणाऱ्या धारावीतल्या पात्रधारकांना तिथेच हे घर मिळण्याची पहिली योजना आहे। अध्यक्ष महोदय, केवळ तेवढं नाही, जागा मालक म्हणून त्या ठिकाणी BMC, राज्य सरकार, त्याच्यावर धारावीतल्या काही जागांमधल्या झोपडपट्ट्या वसल्या आहेत आणि राज्य सरकारच्या SRAच्या कायद्यानुसार अन्य कुठल्याही योजनेला जो कायदा लागतो त्याच पद्धतीने
रेडी रेकनरच्या 25% एवढी त्या जागेची किंमत त्या प्राधिकरणाला मिळणार आहे. म्हणजे बीएमसीला, राज्य सरकार असेल तर कलेक्टरला त्यातनं पैसे मिळणार आहेत. अंदाज 15,000 कोटी रुपयापर्यंत या योजनेतून केवळ प्राधिकरण, डीआरपीतली मालकी वेगळी, डीआरपीपीएल मधला 21% वाटा वेगळा, हा राज्य सरकार आणि बीएमसीला मिळणार आहे. अध्यक्ष महोदय, लँड प्रपोर्शनल डेफिस आहे आणि लँड प्रपोर्शनेट निघणारा टीडीआर याला सुद्धा इंडेक्सेशन केलेलं आहे. मुंबईतल्या पुनर्विकासाचं आणि विकासाचं मार्केट हे बॅलन्स राहिलं पाहिजे. खरं तर मला आज हेतू आरोप करायचा नाही. हे टेंडरच तुमच्या काळात नाना निघालंय. तुमच्या काळात झालेल्या चुका या ठिकाणी दुरुस्त केल्या आहेत. इंडेक्सेशन नव्हतं आणि म्हणून अध्यक्ष महोदय, या पद्धतीने टीडीआरला सुद्धा इंडेक्सेशन करून ह्या पद्धतीने धारावी पुनर्विकास होतोय आणि 1 इंचही जागा ही अदानीला त्या ठिकाणी नावावर देण्याचा प्रश्नच येत नाही. किंबहुना त्या ठिकाणी भाड्यावरची घरं याची निर्मिती करून त्यातनं निघणारं भाडं ही रिकरिंग इन्कम हे त्या ठिकाणी प्राधिकरणाला, सरकारला आणि त्या ठिकाणी आपल्या योजनात्मक शासनाला होणार आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी दिलेल्या सूचना, उपस्थित केलेले प्रश्न, त्याच्यावरच्या योग्य बाबती विचारात घेऊन हा सगळा पुनर्विकासाचा राज्य सरकारचा महामेरू हा सगळ्यांना बरोबर घेऊन पुढे त्या ठिकाणी आपण घेऊन जाऊ, एवढंच मैं आश्वस्त करतो. अगली खबर, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर ने सरकार की खींचे का। मुंबई की खस्ताहाल सड़कें शुक्रवार को मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के नेतृत्व वाली महायुति सरकार के लिए मुसीबतों का सबब बन गई। विधानमंडल के बजट सत्र के दौरान सर्वदलीय विधायकों ने एक सुर में सड़कों की दुर्दशा का मुद्दा उठाया तो खुद विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर भी खुद को रोक नहीं पाए। अपने निर्वाचन क्षेत्र की सड़कों का मुद्दा उठाते हुए उन्होंने मंत्री की जमकर क्लास लगाई। विधानसभा अध्यक्ष नार्वेकर ने खुलकर नाराजगी जाहिर करते अपने निर्वाचन क्षेत्र में लंबे समय से रुके हुए काम का उदाहरण दिया तथा खस्ताहाल सड़कों के मुद्दे पर सोमवार को मुंबई के सभी विधायकों की बैठक बुलाने का आदेश दिया। इस दौरान उन्होंने मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री को भी उपस्थित रहने का निर्देश दिया। मुंबई में सुस्त रफ्तार से चल रहे सड़कों के कंक्रीटीकरण कार्य के कारण आम नागरिकों को हो रही परेशानी के मुद्दे पर सभी दलों के विधायकों ने शुक्रवार को विधानसभा में सरकार को घेर लिया। अगली खबर, मंत्री जय कुमार गोरे पर आरोप लगाने वाली महिला गिरफ्तार। महाराष्ट्र के मंत्री जय कुमार गोरे पर उत्पीड़न का आरोप लगाने वाली महिला को कथित तौर पर जबरन वसूली करने को लेकर गिरफ्तार किया गया है। पुलिस ने शुक्रवार को यह जानकारी दी। पश्चिम महाराष्ट्र के सतारा जिले के मान विधानसभा क्षेत्र का प्रतिनिधित्व करने वाले गोरे राज्य के ग्रामीण विकास एवं पंचायती राज मंत्री हैं। एक अधिकारी ने बताया कि गिरफ्तार महिला की पहचान अभी उजागर नहीं की गई है। उन्होंने बताया कि उसे सतारा में स्थानीय अपराध शाखा ने गिरफ्तार किया है। पुलिस अधिकारी के मुताबिक महिला ने मामला रफा दफा करने के लिए 3 करोड़ रुपए मांगे थे। उसे कुल रकम में से 1 करोड़ रुपए लेते हुए रंगे हाथ पकड़ा गया है। पुलिस उससे पूछताछ कर रही है। विपक्षी दल महिला को परेशान करने और उसे आपत्तिजनक तस्वीरें भेजने के आरोपों को लेकर गोरे के इस्तीफे की मांग कर रहे हैं, लेकिन मंत्री ने आरोपों को खारिज करते हुए कहा है कि उन्हें पहले ही अदालत ने बरी कर दिया है। वक्त हो चला दर्शकों ब्रेक का। ब्रेक से लौटने के बाद देखिएगा देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें। बने रहिए हमारे न्यूज़ टीवी पर। नमस्कार, मैं हूं अभिषेक बच्चन। कीप वॉचिंग MNS न्यूज। आप देख रहे हैं MNS न्यूज, सच जरूरी।